कंपल्सरी आहेत, पण जर कुणाला इजा असेल, इंजुरी असेल, तर आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर मॅनेजमेंटशी कोऑर्डिनेशन करून चर्चा करून आपण त्यावर खरं तर उपाय शोधू शकता आणि ती सूचना खरं तर आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि फलंदाजाने ते अगोदर कळवलेलं आहे आणि मॅनेजमेंटने त्याला ती सवलत दिलेली आहे, त्यामुळे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बघा, आयकॉन खेळाडू एकच षटक हाताळू शकतो. 2 ते 5 षटकांमध्ये तुम्हाला स्विंग बॉलचा वापर करायचा आहे. त्याचं एक षटक तुम्हाला कंपल्सरी हाताळायचं आहे आणि 30 यार्डच्या आतमध्ये 2 खेळाडू तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे आहेत, याची आपण नोंद घ्या. संपूर्ण 6 षटकं 30 यार्डच्या आतमध्ये 2 खेळाडू हे कंपल्सरी असतील. ही देखील नियमावली आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपण याच्याकडे थोडं लक्ष आपण अधोरेखित करायचं. यस, लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. मॅचला आपण सुरुवात करतोय. विराज एंटरप्राइजेस दापोली संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि रघु परदेशी, वन ऑफ द एक्सपिरियन्स बॉलर ऑफ रायगड क्रिकेट, सध्या आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जबाबदारी घेत असताना पहिल्या बॉलला उडवले ऑन साइडला आणि एक्सपिरियन्स कामी आलाय रघु परदेशीचा. आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना मनीष शर्मा, पहिला मोठा धक्का शौर्य 11 नावडे टीमला लागत असताना. मोठी विकेट आपण पाहतोय प्राप्त झाली आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय खास बुर्दुलवरून एक उत्कृष्ट आयोजक, एक मोठे आयोजक नितेश शेठ पाटील आणि प्रवीण शेठ म्हात्रे बुर्दुल यांच्या वतीने रायगड प्रीमियर लीग रबर बॉल साठी शुभेच्छा आल्यात. आम्ही त्यांचं मनापासून खरं तर आभार व्यक्त करतो. स्वतः ते खरं तर एक चांगले आयोजक आहेत आणि त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला खरं तर शुभेच्छा दिल्यात आणि स्वागत केले, त्यांनी देखील अभिनंदन केलं. त्यांचं मनापासून आभार. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. यावेळेस आतमध्ये वळवलं, कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा खेळण्याचा प्रयत्न होता. डावकरी हाताचा बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आत आलाय. सायुष म्हात्रे, त्याच्या समवेत आपण पाहतोय निखिल जाधव, आयकॉन खेळाडू, मात्र तो सध्या नॉन स्ट्राईकला, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आतली कडा लागली, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना रनआउटची संधी आणि संधीचं केलंय सोनं. आवश्यकता होती का? पहिल्या बॉलवर विकेट गमावल्यानंतर इतका हव्यास अजिबातच आवश्यक नव्हता. 6 षटकांचा खरं तर सामना असताना नाहक बळी गमावतोय तो सायुष म्हात्रे आणि 0 धावसंख्येवर दुसरा धक्का शौर्य 11 नावडे टीमला लागतोय. कुणालचं आपण कौतुक करूया. ऍज अ विकेट किपर कुणाल आपण पाहतोय सध्या आहे भिंगारीचा खेळाडू, भिंगारीचेच गोलंदाज रघु परदेशी आणि त्यांनी कोणताही खरं तर वेळ न दवडता सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. खरं तर सायुष म्हात्रे जर आपण पाहिलं, त्याने नॉन स्ट्राईकला पाहिलंच नाही निखिलकडे की त्याने कॉल स्वीकारलाय का, तो सरळ धावत सुटला आणि तिथे मात्र कुणालने त्याचं काम तमाम केलंय. 3 बॉल आतापर्यंत झालेत, कोणती धावसंख्या नाहीये आणि 2 विकेट मात्र गमावलेत शौर्य 11 नावडे टीमने. बंटी जोशी न्यू मॅन 4थ्या क्रमांकावर. यावेळेस फिंगर्स रोल केले, फ्लाइट दिली होती, टप्पा अगदी आपण पाहतोय ऑफस्टिक पासून दूर. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. शफल झाला होता आणि बॅटच्या भरपूर दूर निघून गेलाय तो विकेट किपर कडे. जबरदस्त बॉलिंग. यावेळेस समोर ओव्हर द बॉलर हेड फटका खेचलाय, खेळाडू होते. जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला रोहित गरत कॅप्टनचा. एका टप्प्याने बॉलला मात्र अडवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. तोपर्यंत एक सिंगल मिळते, धाव फलकाला सुरुवात होते आणि निखिल जाधव पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. मात्र शेवटचा बॉल तो फेस करेल पहिल्या षटकातील. थोडीशी निराशाजनक सुरुवात झाली आहे, मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं.
इथे सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. बॅटचा चेहरा खोललाय, बॉलला मात्र स्टिअर केलं. डीप बॅकवर्ड पॉइंटवरनं खेळाडू येतात, मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. चांगलं कोऑर्डिनेशन आणि चांगलं आपण पाहतोय कम्युनिकेशन आपल्याला जाणवत असताना या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि शौर्य 11 नावडे 2 विकेट्स गमावत 3 धावांवर पोहोचलाय. पुन्हा एकदा आता ऐकताय स्वर्गीय दीपा पाटील साहेबांवर संगीतबद्ध केलेलं आगरी कोळी समाजाचे खरं तर कैवारी आगरी कोळी समाजाचा खरं तर बुलंद आवाज आणि संपूर्ण आयुष्य या समाजासाठी खरं तर खर्च केलं, समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या हक्कासाठी. आणि त्यांच्याच नामोल्लेख असलेलं विमानतळ आपल्या व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय. नानोबा मैदान पारगावच्या अगदी निकट स्वर्गीय दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ स्वतः कर्णधार रोहित गरत जबाबदारी घेत असताना सामना करतोय बंटी जोशी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, धावसंख्या 3 या आकड्यावर. पहिलाच बॉल खोदून काढलाय, घनाघाती प्रहार आणि खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या बॉलवर बंटी जोशीचा तडाखा, डाऊन द ग्राउंड बॉल, सीमा पार, षटकार. चांगली सुरुवात केली आहे आरसीसी पेठचा कर्णधार बंटी जोशी. यावेळेस बघा चकवलं, फसवलं, स्विंग आणि मिस, गतीमध्ये परिवर्तन केलं. डावखुऱ्याचा गोलंदाज रोहित गरत ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला बॉल जर आपण पहिला थोडा पुढे टाकला होता, तिथे त्याला मात्र मार पडला. त्यानंतर लाईन थोडी मागे खेचली, हलकासा टर्न केलं बॉलला, फिंगर्स रोल केले आणि त्याचा फायदा झाला की चेंडू सरळ विकेट किपरकडे जाऊन थांबलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा अगदी क्रीजचा पुरेपूर वापर केला, बॅकफुटवर बॉडीवेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर कार्पेट पायाने बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. हुसेन होते आपण पाहिलं त्या ठिकाणी. ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर गेलाय आपण, पण चेंडू आणि पंचाने सरळ वाईड बॉलची घोषणा केली. धावसंख्या हळूहळू आकार घेते, हळूहळू पुढे सरकते, 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. यावेळेस बघा वेट अँड वॉच, बॉलला येऊ दिलं स्लॉट मध्ये आणि पाठवलं ते प्लॉट मध्ये. ह्यूज अँड ह्यूज हिट, षटकार. बेमिसाल स्ट्रोक एक्झिक्यूट केला. त्यामध्ये अजून एकाची भर पडेल. कन्सिक्युटिव्ह सिक्सेस, आग ओकणारी फलंदाजी आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी साकारत असताना बंटी जोशी अगदी बेधुंद फुंद अशी फलंदाजी, षटकार. कसं रातो के कातील ही उपमा दिली गेली आरसीसी पेठला. मात्र रबर बॉल फॉर्मॅट मध्ये देखील बंटी जोशी जणू ठाम सांगतोय की इथे आम्ही मागे नाही आहोत. 2 षटकार सलग खेचलेत रोहितच्या विरुद्ध. अजून एकाची भर पडेल का? यस इट इज. सलग 3 बॉलवर 3 बिग हिट, मोठे प्रहार, अगदी आकाशाला गवसणी घालणारे फटके आपण पाहतोय. आणि त्याच गोष्टीसाठी 2000 रुपयाचं क्रॅश प्राइज दिलं जाईल बंटी जोशीला. राकेशजी खानावकर, बालाजी पाटील आणि प्रशांत खानावकर यांच्या वतीने. स्कोर आपण अपडेट करूया. जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या धावसंख्येवर, 30 रन्स. तर नक्कीच युवराज बक्षिसांची लयलूट. रबर बॉल रायगड प्रीमियर लीग आणि अर्धशतक खेळी करणाऱ्या खेळाडूला कमिटीच्या वतीनं
आदर्श फॅमिली आणि सर्व आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राईज असणार आहे अर्धशतकी खेळी करणाऱ्या खेळाडूला. त्यानंतर मेडल ओव्हर गोलंदाजांना सुवर्ण संधी. विशाल जितेकर जे आमचे मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली रबर बॉल रायगड प्रीमियर लीग. मेडल ओव्हर गोलंदाजांना 1000चं कॅश प्राईज. तर मगाच्या सामन्यामध्ये बघा, मागच्या सामन्यामध्ये आयकॉन खेळाडू आपण पाहतोय, स्टार खेळाडू रोहित भालेराव कल्याण आणि आकाश जहांगीर मुंबई यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. खवय्यांसाठी खास आपण पाहतोय संडे स्पेशल आम्ही पाहतोय हरीश केदारी यांचा अंश हॉटेल चायनीज सेंटर व्हेज अँड नॉन व्हेज पारगावचे आमचे उद्योजक हरीश केदारी यांचा स्टॉल काही अंतरावर आणि जिथे घरगुती मेजवानी सुद्धा अवेलेबल आहे खवय्यांसाठी स्पेशल. वळूया मॅचकडे. मी दोन्ही आयकॉन खेळाडूंना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. धन्यवाद. ओव्हर टू यू राज. धन्यवाद सागर सर. 3 षटकार आपण पाहिले त्याचे ऍक्शन रिप्ले करत तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण नक्कीच प्रेक्षकापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय रघु परदेशी 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी निर्धाव चेंडूंनी पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतोय. हो, यावेळेस बघा शफल झाले होते, फॉलो केलं होतं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कुणाल वेगाने पोहोचले, मात्र तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्णपणे आपण पाहतो यशस्वी होतो असताना लेगबायचा इशारा आलाय. रघु परदेशी म्हणजे एक्सपिरियन्सने भरलेला खेळाडू, अनुभवाचा भरला असलेला खेळाडू. सातत्याने आपण पाहतोय भिंगारी गावाचं खरं तर प्रतिनिधित्व करत असताना अनेक सामन्यामध्ये मात्र यस भिंगारी गावाचं प्रतिनिधित्व करत असताना बरेच सामने मात्र अगदी एका हाती फिरवणारे हे रघु परदेशी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बंटी जोशीसाठी हा चेंडू आपण पाहतोय, थोडासा यष्ट्यांपासून दूर ठेवला, खोलवर टप्प्याची लाईन होती, चांगला वेग इथे पाहायला मिळाला. बंटी जोशीच्या विरुद्ध वेगळं खरं तर टॅक्टिक वापरले जात आहेत. या अगोदर निखिलच्या विरुद्ध थोडासा स्लोअर वरचा वापर त्यांनी केला होता, विकेट टू विकेट लाईन होते. यावेळेस थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. हो, इथे बघा स्लोअर ऑन बॉल लवकर पिक केला, बॅकफुटवर जात असताना अजिबात पायाची मुवमेंट नाही, स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने ऑन साइडला आपण पाहतोय बॉल फॉर आर षटकार. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. आपण अगोदर थोडे शफल झाले, पुढे आले, त्यानंतर पुन्हा मागे गेले, बॅकफुटला गेले, क्रीजचा चांगला वापर केला, चेंडूला येऊ दिला रडारमध्ये आणि तो षटकार खेचला रघु परदेशीच्या विरुद्ध. अजून एक मनगडी फटका, रिस्कचा वापर केलाय. आपण पाहू शकाल बॅटचा स्विंग आणि चेंडूची दिशा आणि चेंडूचं अंतर. लॉंगेस्ट 6 वन्स अगेन बंटी जोशी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 27 आणि आतापर्यंत सलग 2 षटकार, एकूण 6 षटकार ठोकलेत ते बंटी जोशीने. एकूण धावसंख्या 43 वर आहे आणि बंटी जोशी खेळतोय 11 बॉल 39 रन्सवर. आतिशी पारी, विस्फोटक पारी सध्या आकार घेते. रघु परदेशी करावा लागेल कमबॅक, टाकावा लागेल आपला सर्वोत्तम चेंडू या ठिकाणी. हो, टाकलाय, थोडासा खाली राहिला, थोडासा बाउन्स कमी मिळाला. डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 43 आणि मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. तर बघा, या स्पर्धेसाठी आमचं सर्व स्पॉन्सरचा मनापासून धन्यवाद देतो. नियती स्पोर्ट्स कोहलीचे प्रसिद्ध उद्योजक वासुशेठ भोईर यांचं मनापासून धन्यवाद. नियती स्पोर्ट्स कोहली वासुशेठ भोईर या स्पर्धेसाठी लागणारं संपूर्ण बिस्लरी वॉटर्स ची सोय त्यांच्या वतीनं करण्यात आले, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. नियती स्पोर्ट्स कोहली वासुशेठ भोईर. त्यानंतर या संपूर्ण रायगड प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मोफत जनरेटर सेवा ओमसाई जनरेटरचे युवा उद्योजक कुणाल तारेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ओमसाई जनरेटर सर्व्हिस रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी मोफत जनरेटर सेवा, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य रायगडचे यंग टॅलेंट क्रिकेटर कुणाल तारेकर आणि त्यांचे पिताश्री
त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. अरुणजी तारेकर पंच कमिटी पारगाव यांचं विशेष सहकार्य. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो. बक्षिसांची लईलूट आयोजन कमिटीच्या वतीनं अर्धशतक खेळी करणाऱ्या खेळाडूंना 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यानंतर विशालजी जितेकर यांच्याकडून मेडल ओव्हरसाठी 1000. धन्यवाद. नक्कीच सागर सर, आपण एक गोष्ट खरं तर ऑब्झर्व केली असेल की ही स्पर्धा ज्या खरं तर आपण खेळाडूंचा उल्लेख केला, जे खरं तर एका संघाचे भाग आहेत, मात्र आज एक आयोजक म्हणून पुढे आलेत. मगाशी आपण सुमितला पाहिलं, सुमित डोंगरेला, की तो खरं तर खेळपट्टी तयार करत होता पुढच्या मॅचसाठी. म्हणजे अहंकाराचा कसलाही लवलेश नसताना कांचन सर आज इतकी मोठी स्पर्धा भरवताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींची घेत असलेली काळजी आपण पाहू शकाल. सध्या ड्रिंक्स घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभला आपण पाहिलं, कारण ही स्पर्धा खरं तर एका वेगळ्या दर्जावर नेण्याचा प्रयत्न आहे. रबर बॉलला एक वेगळं वलय प्राप्त करून द्यायचंय, त्यासाठी करत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न. कशासाठी? तर रायगड क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी. नक्कीच युवराज, आपण पाहतोय रबर बॉल रायगड प्रीमियर लीग आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक पाहणार आहोत. आणि खास करून या सीझन फर्स्टसाठी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली ते यश एंटरप्राइजेसचे प्रसिद्ध उद्योजक मोहन शेठ लबडे यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. स्विंग बॉलचा मात्र इथे आता वापर केला जातोय. षटक स्विंग बॉलने मात्र टाकण्यात येणार आहे. आणि बंटी जोशीने जर अर्धशतक झळकावलं तर त्यांचे अगदी परम मित्र सोहेल शेख यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल बंटी जोशी यांच्या अर्धशतकासाठी. धावसंख्या 43-43. अंकेश पाटील स्विंग बॉलचं षटक हाताळत आहेत. निखिल जाधव आहेत, 3 बॉल त्यांनी फेस केले, 2 वर ते खेळत आहेत. बंटी जोशी 12 बॉल 39 वर खेळतात. पहिलाच बॉल फुल टॉस आडव्या बॅटने आणि सरळ खेळाडूच्या हातात, मात्र इट्स अ बीमर कॉल. अबव द वेस्ट साइड स्क्वेअर लेग पंचांनी हेरलंय, बीमरची घोषणा केली आहे. त्यामुळे खरं तर खेळाडूला मिळेल जीवदान. 9+1 2 धावा मिळतील. आज निखिलचा थोडासा दिवस आपण पाहतोय तितकासा चांगला नाहीये. थोडासा स्ट्राईक पासून वंचित राहिला. जे चेंडू त्याच्या वाटेला आले, सिंगल डबल्सवरच थोडासा प्राधान्य त्याने दिले. यस, आज आपण पाहिलं तर या रबर बॉल फॉर्मॅटमध्ये एक सेंचुरी देखील निखिलच्या नावावर राहिली. 100 धावा त्यांनी एका स्पर्धेमध्ये पटकावल्या होत्या. एकाच सामन्या मात्र बंटी जोशीची विकेट मिळेल का? मात्र फ्री हिट आहे, हेही विसरून चालणार नाहीये. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होत असताना या अगोदरचा बॉल बीमर होता, त्यामुळे चान्स घेतला, रिस्क घेतली बंटीने बिग हिट करण्याची. तितकंच कनेक्शन चांगलं जुळलं नाही, मात्र 2 धावा तरी देखील मिळतात. तो जाऊन पोहोचला 41 वर. टीमची धावसंख्या 47 वर. अगदी सरण्याप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेट हा रंग बदलत असतो. पहिल्या ओव्हरमध्ये कांचन सर 3च धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितच्या विरुद्ध बंटी जोशीने केलेलं तर आक्रमण जिथे 27 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 रघु परदेशी यांच्या. अशा रीतीने आपण पाहतोय धावसंख्येकडे मात्र बदल होत असताना आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय हळूहळू. विकेट्स काढाव्या लागतील आता. विरांश एंटरप्राइजेस दापोली टीमला मात्र असे फुलटॉस टाकाल तर मात्र तुम्हाला त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. वन्स अगेन इट्स अ बीमर. नो बॉल प्लस षटकार, त्यावर मिळतील तब्बल 7 धावा. आणि गोलंदाज आता पुन्हा षटक हाताळू शकला नाही, कारण दुसरा नो बॉल आपण पाहतो त्याने डिलिव्हर केलाय. कुठेतरी स्विंग बॉल कांचन सर, सागर सर, प्रवीण सर कुठे हाताळताना तो अनुभव इथे नाहीये असं दिसतंय. अनुभवाची कमतरता, सरावामध्ये थोडंसं आपण पाहतोय कमतरता असेल का, की मॅचचं प्रेशर हे आता सांगणं थोडंसं कठीण आहे. 7 धावा आपण पाहतोय यावेळेस आलेल्या आहेत. धावसंख्या आपण अपडेट करूया. बंटी जोशी मात्र इथे जाऊन पोहोचलाय 47 वर. टीमची टोटल 54. आणि पुढचा चेंडू आपण पाहतोय फ्री हिट नक्कीच राहील. गोलंदाजाला आता चेंज केलं जाते, अंकेशला थांबवलं जाईल. आणि ते षटक पूर्ण करण्यासाठी कुणाल नाईक मॅन फ्रॉम भिंगारी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चुका झाल्यात, भरपूर चुका होत असताना आपण पाहतोय. कुणाल सज्ज होतोय बंटीसाठी. ओ, चांगला चेंडू हाताळलाय वाडी शॉर्कर. बंटी जोशी पासून बराच दूर फ्री हिटचा बॉल होता. भरपूर मोठं हे षटक पाहायला मिळतंय, भरपूर लांबतं हे षटक हळूहळू. धावसंख्या 54 या आकड्यावर स्थित. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे.
यावेळेस बघा पुन्हा एकदा मनगटी फटका आणि अर्धशतक पूर्ण होत असताना बंटी जोशी एकदा बॅट वर करून अभिवादन स्वीकार सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचा. 53 धावा सध्या आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आल्यात आणि सोहेल शेख यांच्या वतीने नक्कीच 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतो त्याला बहाल करण्यात येईल या सामन्यानंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज कुणाल. कमी गतीने टाकलेला बॉल, फिल्डर डाऊन दी बॉल, but he is just a spectator out there. Ball going and gone for the maximum. Back to back sixes. बंटी जोशी आज दिवस गाजवतोय रायगड प्रीमियर लीग रबल बॉल पर्व क्रमांक 1 चा. हो इथे चांगला बॉल, गुडलँड स्पॉट, अगदी विकेटच्या वरतून निघून गेला. बंटी जोशी आज मात्र ठणकावून सांगतोय की येथील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे हे माझ्या पावलांना पसंत नाहीये. दुसऱ्या बाजूला विराज एंटरप्राइजेस दापोली प्रयत्न करतायत विकेटसाठी. बंटी जोशीची विकेट त्यांना काही करून मिळवावीच लागेल, अन्यथा धावसंख्या कधी पुढे सरसावेल हे कळणारही नाही, थांग पत्ता लागणार नाही. 66 ला 2 आहे सध्या. यावेळेस पायावरचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय सीमा पार आणि आपण पाहतोय 72 धावा धाव फलकावर. 65 वर खेळतोय बंटी जोशी 19 बॉल मध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 72 for 2. खानावकर यांच्या वतीने संघ मालक शौर्य 11 नावडे, त्याचबरोबर रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज बंटी जोशी साठी मात्र देण्यात येईल. सोहेल शेख यांच्या वतीने 2000. विकेट आणि विकेट पाहिजे. कोणता असेल तो गोलंदाज, कोणता असेल तो चेंडू, ज्यावर मिळेल विकेट बंटी जोशीची ती विराज एंटरप्राइजेस दापोलीला. रोहित घरत यांच्या नेतृत्वामध्ये खरतर सुमित ढेकणे सारखा टेनिस क्रिकेटचा बाहुबली, त्याचाही अनुभव इथे आवश्यक आहे. त्याचा एक्सपिरियन्स इथे आता किती मोलाचा ठरेल. ऋषी भोईर जो 5व्या षटकामध्ये आलाय, सामना करतोय. निखिल जाधव 4 बॉल 3 वर तो खेळतोय. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय निखिल जाधव देखील आता रंग दाखवत असताना, रिदम मध्ये परत येत असताना ठोकतोय षटकार. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि एक वरचा क्लास दाखवणारा निखिल जाधव ब्रँडेड षटकार. निखिल जाधव स्ट्राइक पासून वंचित राहिला, मात्र जशी आता स्ट्राइक मिळाली आहे मोठे प्रहार करतोय. पुन्हा एकदा पॉवरफुल खडे खडे फटके मारतो बडे बडे. रिमेंबर द नेम वन्स अगेन. निखिल जोशी या हंगामामध्ये रबर बॉल मध्ये ज्याने सेंचुरी ठोकली होती तो निखिल जाधव ठोकतोय षटकार. अजून एक बॉल जाईल का? उंच खूप गेलाय, लांब थोडा कमी. ओहो हो, खेळाडू बनतायत फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. जास्त मुवमेंट करण्याची आवश्यकता नाहीये. बॉल फरार, सीमा पार, षटकार. षटकार बक्षिसासाठी पात्र ठरलाय निखिल देखील.
धावसंख्या 96च्या घरात. ओ अजून एक बॉल. ओहो नाही, फुलर आहे वाऱ्याच्या विरुद्ध. खरं तर हा फटका खेचला होता. थोडासा खरं तर अंतर कमी पडलंय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात तिसरी विकेट प्राप्त करतोय निखिल जाधवची. छोटी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग, प्रभावशाली इनिंग इथे समाप्त झाली. शहाण्णव धावा धावफलकावर आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. बंटी जोशी अजूनही आहे. 19 चेंडू 65 वर तो खेळतोय. R3 चे खरं तर चॉकलेट बॉय मॅन फ्रॉम वाघिलवाडा सूरज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम सूरजजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत रायगड प्रीमियर लीग रबर बॉल मध्ये. जरा अतिरिक्त वेळ दौडू नका. विराज एंटरप्राइजेस दापोली आपण टीम मीटिंग थोडी कमी कालावधीची घ्यावी. नक्कीच ती आवश्यक आहे आम्ही जाणतो, मात्र वेळेवर आपलं देखील लक्ष राहील याची आपण नोंद घ्या. 96ला 3 आहे. आज आपण पाहिलं करण मडवीचं अर्धशतक कांचन सर, त्याच्यानंतर आता बंटी जोशी अगदी नॉट आउट आहे 65 या आकड्यावर 19 बॉल मध्ये. या इनिंगचा आपण विचार केला तर नावडे संघाने शौर्य 11 नावडे संघाने एकूण 14 षटकार मारलेत, मात्र एकही चौकार लगावलेला नाहीये. सर्वच्या सर्व ज्या धावा आपण पाहताय त्या जास्तीत जास्त या षटकाराच्या मदतीने आलेल्या आहेत. 10 षटकार तर एकट्या बंटी जोशीनेच आपण पाहतोय केसनेत. या सोहेल शेख यांच्या वतीने 2000 रुपये गुगल पे करण्यात आलेत बंटी जोशी याला. डिजिटल इंडिया बडेगा इंडिया. इथे एक विकेटची संधी निर्माण झाली आहे. ओहो हो, थोडंसं जजमेंट चुकलंय. लेट स्टार्ट केलं खेळाडूने, थोडासा दूर होता. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅपमध्ये खेळलं होतं बंटी जोशीने. 2 धावा मात्र त्याला प्राप्त होत आहेत. शौर्य 11 नावडे जाऊन पोहोचले 98 या आकड्यावर. पहिलं षटक ज्यावेळी संपलं कंचा सर 3 धावा होत्या धावफलकावर आणि आपण जर पाहिलं तर 2 विकेट गमावल्या होत्या. तिथून कोणी विचारही केला नसेल, किंबहुना विराज एंटरप्राइजेस दापोली संघाला असं वाटलं की आता आपण कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतो. आता रायगड प्रीमियर लीग म्हणजे ऑप्शन प्रक्रियेतनं निवडलेला एक एक हिरा प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय. त्यामुळेच की काय हा जो प्रवास आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचा सोपा नाहीये कोणत्याही संघासाठी, हे आता प्रत्येकाला कळून चुकलंय. पुढचा बॉल आपण पाहतोय, पंच दिशा कळवतील आमच्यापर्यंत. डाव्या ष्टीपासून भरपूर दूर जाणारा चेंडू रोहित गरद आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय संघाचा संघनायक, संघाचा म्होरक्या नेता, कॅप्टन, आणि त्याला आव्हान आहे समोर बंटी जोशीचं. यावेळेस बघा पायावरचा बॉल फिरवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून. सांघिक अर्धशतक शतक पूर्ण 105 धावा धावफलकावर. शौर्य 11 नावडे टीमच्या बंटी जोशी नॉट आउट 73 रन्स. जबरदस्त बॅटिंग, नेत्र दीपक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन बंटी जोशीच्या माध्यमातून. उच्च कोटीची वरच्या क्लासची फलंदाजी सध्या तो साकारतोय. पुढचा बॉल चांगला बॉल, उसळी घेणारा तीक्ष्ण बाउन्सर. याच लाईन लेंथवर चेंडू आवश्यक होते बंटी जोशीच्या विरुद्ध. उसळी घेणारे, अगदी चेहऱ्या जवळून जाणारे. 3 बॉल अजूनही बाकी पहिल्या सत्रातील. यावेळेस पुन्हा एकदा रडार मधला चेंडू, ओव्हर पिच बॉल, आणि त्याचा मात्र फायदा उचलत असताना बंटी जोशी ठोकतोय वन्स अगेन षटकार. पुन्हा एकदा यावेळेस क्रॅकिंग फटका आपण पाहतोय. डीप कव्हरला दुसरीचा प्रयत्न, आणि इथे आपण पाहतोय सरते शेवटी का होईना बंटी जोशीची विकेट आली आहे. मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. बंटी जोशीसाठी 81 धावांची विस्फोटक इनिंग. 24 चेंडूंचा त्याने सामना केला. 333.33चा त्याचा स्ट्राईक रेट.
ज्यामध्ये 12 षटकारांचा समावेश. आतिशी पारी आपण पाहतोय खेळून मैदानाच्या बाहेर येत असताना आणि डगआउट मध्ये टाळ्यांच्या गजरात मात्र त्याचं स्वागत होत असताना 112 धावा धावफलकावर आहेत. शौर्य 11 नावडे 4 विकेट्स गमावत असताना अंतिमचा बॉल रोहित गरड डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आत. जबरदस्त बॅटिंग. मात्र सेकंड सत्रामध्ये उत्सुकता असेल सुमित ढेकळेच्या बॅटिंगची. दट बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट एक विसरून चालणार नाहीये. इकडे बंटी जोशी असेल तर तिकडे सुमित ढोकळे आणि इतर त्याचे सर्व खेळाडू ज्यांच्यावर असेल सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष. बीट केलं होतं डायरेक्ट थ्रू करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल मिळत असताना 22चा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि अशा रीतीने हा रोमहर्षक अशी इनिंग शौर्य 11 नावडे संघाची झाली समाप्त. 113 धावा धावफलकावर असतील आणि 114 धावांचं आव्हान असेल निर्धारित 36 चेंडूंमध्ये ते विराज एंटरप्राइजेस दापोली या टीम समोर. तर नक्कीच युवराज सन्मानाकडे आपण वळू. आयकॉन खेळाडू म्हणून आज ज्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला जे नामांकित खेळाडू आकाश जहांगीर मुंबईचे आमचे स्टार खेळाडू आणि रोहित भालेराव कल्याण या दोन्ही आयकॉन दिग्गज खेळाडूंचा इथे सन्मान होईल. मी तेजस्वी म्हात्रे यांना विनंती करेन आणि आमचे मॅनेजमेंट आपण आकाश जहांगीर मुंबई यांचा सन्मान करूया. आयकॉन खेळाडू रोहित भालेराव कल्याण यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा यायचं. सीझन आपण पाहतो पर्व पहिलं रबर बॉल रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून विशेष सन्मान आम्ही इथे करतो. आयकॉन खेळाडू रोहित भालेराव कल्याण आणि आकाश जहांगीर मुंबई यांचा विशेष सन्मान करतो आणि जे मोमेंटो आम्हाला स्पॉन्सर केले ते युवा नेतृत्व प्रवीणजी पाटील साहेब खारगर यांच्या माध्यमातून त्यांचं धन्यवाद. तर आकाश आयकॉन खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळत असता आणि आज आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? बहुत ही मस्त टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है विशाल सर ने और रायगढ़ प्रीमियर लीग के कमेटी ने. बहुत ही अच्छा लग रहा है. आइकॉन टूर्नामेंट ऐसे बहुत कम देखने मिलते हैं और रायगढ़ के प्लेयर्स लोग के लिए भी बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है कि यहाँ पे परफॉर्मेंस करके आप बड़े लेवल पे भी बहुत अच्छा कर सकते हो. फिर थँक्यू आकाश. यानंतर मी विनंती करेन आयकॉन खेळाडू आज ज्यांचा खेळ आपण पाहिला ते रोहित भालेराव कल्याण यांना विनंती करेन येस जॉईंट होतील. पुढच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. रोहित जितेकर जे संघ मालक आहेत त्यांना विनंती करेन. युवा उद्योजक टेनिस क्रिकेट असो रबर क्रिकेट असो अनेक युवकांना नेहमी त्यांचा खूप सपोर्ट असतो आणि आज संघ मालक आहेत तेजस्वी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही सन्मान घेतो. रोहित जितेकर यांचा सन्मान. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा धन्यवाद. अमित नाईक अगदी आज त्यांचा फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येनं वाढत चाललाय. त्यानंतर आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये IPL सीझन 2 माझी मुंबईचं नेतृत्व केलं. धर्मवीर चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रबर बॉल क्रिकेटमध्ये बाईक त्यांना मिळाली आणि अगदी त्यांच्या जवळच्या मित्रांना आत्तापर्यंत आपण पाहतो कूलर त्यांची नामांकन कूलर बॉय ओळखला जाणारा अमित नाईक त्यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. मी रोहित भालेराव यांना विनंती करेन आमचे स्टार आयकॉन खेळाडू आपला सन्मान आम्ही करणार आहोत. मॅचकडे जरूर वळते. दुसऱ्या अंकाकडे आपण ऐकणार आहोत प्रवीण दुगाडे सर यांना. बघा रील स्टार यूट्यूबर्स लॉगर्स करणारी काही मंडळी असतील. जर आपण व्हिडिओ बनवत असाल तर टॅग करताना आपण 24 लाईव्ह इव्हेंटला टॅग करा. आदर्श स्पोर्ट्स पनवेलला टॅग करा. त्यानंतर 70 स्पोर्ट्स न्यू पनवेलला टॅग करू शकता. आणि टॉप 3 व्हिडिओसाठी आपण देणार आहोत यूट्यूबर्सना रील स्टार्स रील्स बनवणाऱ्या एडिटरना टॉप 3 सरप्राईज गिफ्ट्स. आयवा कॅशसाठी सुद्धा इथे मिळणारे स्पोर्ट्स शिवलेज आणि त्या पुरस्कर्त्यांचं सावली क्रिएशनचा आम्ही धन्यवाद देतो. नियती स्पोर्ट्स कोहलीचे वासुशेठ भोईर बिस्लरी वॉटर्सचे सहकारी दानशूर दाते त्यांचं धन्यवाद देतो. संपूर्ण आमचे ऑर्गनायझर 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आदर्श स्पोर्ट्स 70 स्पोर्ट्स स्वर्गीय नितीन स्पोर्ट्स श्रेया स्पोर्ट्स असेल जीवदानी बामणडोंगरी जे हनुमान दापोली आणि ऑल आदर्श फॅमिलीच्या वतीनं
आपण पाहतोय हा प्लॅटफॉर्म विशेष सहकार्य आर्यन स्पोर्ट्स समीर शेठ पाटील, परेशदादा ठाकूर सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे, महेंद्र शेठ करत असतील त्यांचं धन्यवाद देतो. दत्ता शेठ मुंगाजी, अजय शेठ पाटील. मॅच ऑन करायचे आयोजकांच्या सूचना आल्यात. ओव्हर टू कंटिन्यू प्रवीण दुगाडे सर. थँक्यू. पाटील चंबो विवेक पाटील साथीदार, लाईव्ह इव्हेंट वाला संदेश पाटील हाय ऑनर, प्रफुल्ल पाटील चंबो विवेक पाटील साथीदार. धन्यवाद युवराज माली सर. फिर से एक बार मैं प्रवीण दुगाड़े आपका स्वागत करना चाहूँगा. लेकिन जो इनिंग खेली बंटी जोशी ने उसकी हाइलाइट्स हमें नज़र आ रही है 24 लाइव इवेंट की स्क्रीन पर. इनकी विशेषता ये है, पूरे रायगढ़ में अब ये खबर फैल चुकी है, पहले मैच में आरपीएल 2025 रबर बॉल धमाका में 50 रन की ज़बरदस्त पारी खेली करण मड़वी ने. लेकिन उसके बाद बंटी जोशी ने जो 80 रनों की पारी खेली, ये अब ब्रेकिंग न्यूज़ बन चुकी है. क्योंकि जो स्विंग बॉल, जिस स्विंग बॉल का इस्तेमाल किया गया था रनों को रोकने के लिए, उसी स्विंग बॉल के ऊपर बंटी जोशी ने उस ओवर में 4 छक्के लगाए. तो ये बहुत बड़ी उपलब्धि है. 100 से ज़्यादा के ऊपर के रनों को चेस करना है. 36 में 114 रनों का पीछा करना है. बाहुबली ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट सुमित धेकड़े, जिनको मैं काफ़ी अरसे से देख रहा हूँ, लेकिन उनके सामने गेंदबाज भी उतना ही मुस्तैद है. साहिल लोंगले, जिन्होंने ISPL ड्रीम 11 में अपनी जगह पा ली है अपने अच्छे परफॉर्मेंस के कारण. उमरोली करसत तहसील, और करसत तहसील के उमरोली गांव को काफ़ी ऊपर लेकर आए हैं साहिल लोंगले. दबाव सुमित ढेकड़े सर पर क्या सर के ऊपर भी होगा कि किस तरह से हम इन रनों को चेस करें. मन में उनके सिचुएशन ज़रूर होगी कि किस बॉलर के ऊपर हम अटैक कर सकते हैं, कहाँ पर हम अटैकिंग क्रिकेट खेल सकते हैं. पारी को तो संभालना ही है. बतौर आइकॉन एक बहुत बड़ी जिम्मेदारी आती है आपके पास, क्योंकि आपको उन 10 खिलाड़ियों को लेके चलना पड़ता है जो आपकी टीम में शामिल किए आपके कप्तान ने. ये ऊंचा खेलने की कोशिश की थी बल्लेबाज अच्युत मुंगाजी ने, लेकिन दुर्भाग्य उनका बल्ले का ऊपरी किनारा और विकेट कीपर के हाथों में गेंद. पहला झटका मिला टीम विरांश इलेवन दापोली को. मिस्टर नटवरलाल, तो कुछ मिस्टर नटवरलाल की तरह इन्हें भी बल्लेबाजी करनी होगी, उंगलियों पे नचाना होगा गेंदबाजों को अपने बल्ले के ताल पर. लेकिन क्या बल्लेबाज वो कर पाएंगे? 114 लग तो पहाड़ रहा है, लेकिन पिछले मुकाबले में जिस तरह हमने देखा 82 रनों का पीछा किया गया था करण मड़वी एंड कंपनी द्वारा, आसानी के साथ हुआ था. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट में कोई भी चीज़ मुश्किल ज़रूर होती है आपके लिए. कई ऐसे पड़ाव आते हैं जहां पर आपको लगता है सब खत्म हो चुका है, लेकिन उस वक्त आप में वो जज्बा होना चाहिए कि मैं बाउंस बैक कर सकता हूं, मैं कोशिश कर सकता हूं, मैं लड़ सकता हूं. ये लड़ाई मुझे लड़नी है और जीतनी है. ये मंसूबा अगर आप में होना तो ये रन चेस हो सकते हैं. और देखिए, अपोजिशन टीम अगर 5 ओवर में 110 रन मार सकती है, पहले ओवर में आपने 3 दिए थे, तो हम क्यों नहीं मार सकते? एक पॉजिटिव थिंकिंग के साथ चलो, रन बन सकते हैं. लेकिन नायाब पारी खेली बंटी जोशी ने. ये दांव जो लगाया गया था प्रशांत खानावकर द्वारा उनके ऊपर, और टीम मैनेजमेंट जो है शौर्य 11 नावड़े की, राकेश खानावकर और बाबा पाटिल, इनके द्वारा जो दांव लगाया गया था बंटी जोशी के ऊपर, वो सटीक बैठा है उनका. 80 रनों की शानदार पारी. कुणाल नाइक पनवेल की खुशबू, लेकिन यहाँ पे ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. व्हाइट बॉल का इशारा करते हुए साहिल लोंगले ने हाल ही में जो आदर्श ट्रॉफी हुई थी वहां पर भी आइकॉन बने थे. वो चैम्बो उनके साथ खेले थे, काफी बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने. 24 गेंदें डाली थी पूरे दिन में और महज 22 रन दिए थे, और जिसके बदौलत वो जो तड़ेगा वाली टीम थी वो फाइनल तक गई थी और चैंपियन भी बनी थी बाद में.
चैंपियन जब आप बने थे चैंपो, तो उस वक्त मैं वहां पे नहीं था, लेकिन टेनिस बॉल हो या रबर बॉल हो, क्रिकेट की खबरें रातों रात पूरे रायगढ़ में पहुंच जाती है। यहां पे आक्रामक खेलना होगा। साहिल लोंगले जिस अंदाज से खेल रहे हैं, बहुत ही बढ़िया बॉलिंग कर रहे हैं, लेकिन सुमित टेकले इनके पास ये तोड़ है, वो इन रनों को बना सकते हैं, ताकत है इनमें, क्षमता है। एक क्रिटिकल सिचुएशन को किस तरह हैंडल किया जाता है। 4 या 5 बार इन्होंने सुप्रीमो ट्रॉफी जीती है अपनी कप्तानी में। अपील की गई थी सुमित ठेकड़े के लिए साहिल लोंगले द्वारा। बड़ी साहिल खाना वगैरह रही है। हाँ, साहिल लोंगले का ओवर तो हो चुका है, लेकिन साहिल खानावकर आए ओवर नंबर 2 लेके, और इस टीम के कप्तान है। और एक कप्तान और अपोजिशंस के आइकॉन के बीच की यह लड़ाई। सुमित ठेकड़े बल्ला तो घुमा रहे हैं, मानो इतने तेज इन्होंने ये बल्ला घुमाया था, गेंद अगर बल्ले पे आती तो मुझे लगता है इस ग्राउंड से सीधा पारगांव पहुंच जाती या दापोली पहुंच जाती। रन बहुत ज्यादा है, 114 है, लेकिन ये देखिए सुमित ठेकड़े का जलवा आर पार स्टेडियम बार पुल के जरिए स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। हमें पसंद नहीं है, लेकिन सुमित ठेकड़े अपने गेंदबाजों की तरफ कहते हुए ये जरूर दिखाई देंगे, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किश्ती थी वहां डूबी जहां पानी कम था। उनके गेंदबाजों की किश्ती ने 113 रन दिए। बिल्कुल सही फरमाया आपने कांचन जी। सुमित ठेकड़े कोशिश कर रहा है लड़ने की, और लड़ने का जज्बा है इनमें। इतनी क्रिटिकल सिचुएशंस को इन्होंने हैंडल किया अपने जीवन में, कई बार विजेता बन चुके हैं बड़ी बड़ी टूर्नामेंट्स के। और ये ऊपर खेला है बल्लेबाज कुणाल नाइक ने, और ये बहुत ही बेहतरीन छक्का। और इन छक्कों की जरूरत है, एक्सेलेरेटर पर ताव देना जरूरी है, इनिंग की गाड़ी को खींचना जरूरी है, क्योंकि एक बार बॉलर बिगड़ गया तो नो बॉल्स भी आ सकते हैं, वाइट बॉल भी आ सकते हैं। ये रबर बॉल फॉर्मेट है, यहाँ पे कोई भी टारगेट सेफ नहीं है अगर आप में वो कोशिश करने की लालसा हो तो। फिर से एक बार कुणाल ऊपर खेलना चाहते थे, लेकिन साहिल खानावकर का एक अच्छे ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 114 का पीछा करते हुए 16 रन 8 की औसत। बल्कि जब ये फिल्म रिलीज हुई थी थिएटर में, कई लड़कियां बेहोश हुई थी ऋतिक रोशन का डांस और उनके परफॉर्मेंस को देखते हुए, और कई गेंदबाजों को बेहोश किया है बंटी जोशी ने। देखिए डीजे मास्टर भी हमारे काफी होशियार है, एसडीसी ना, एसडी सिचुएशन के हिसाब से गाने लगा रहे हैं। सुमित ठेकड़े कर सकते हैं, क्षमता है उनमें। विरांश 11 दापोली के लिए, फ्रेंचाइजी को भी भरोसा है इनके ऊपर। लेकिन जो गेंदबाजी हो रही है साहिल लोंगले की, बिल्कुल सटीक हो रही है। रबर बॉल में जिस तरह से गेंदों को ज्यादा नीचे डालना जरूरी है, ज्यादा पुल शॉट खेलने का मौका नहीं दे रहे, ज्यादा सामने मारने का मौका नहीं दे रहे, यानी कि जो बल्ला है जो ऊपर उठना चाहिए रबर बॉल में, जो रिस्ट के सहारे उठता है, उसे उठाने का मौका नहीं दे रहे साहिल लोंगले। एक अच्छी गेंदबाजी, एक अच्छी तकनीक के तहत, और यही तो हम चाहते हैं। विशाल जीतेकर हो, आकाश तारेकर हो, तेजस मात्रे हो, संदेश पाटिल हो, चैम्बो हो, सुमित डोंगड़े हो, जो ऑर्गेनाइजर्स की भूमिका में है, आदर्श पनवेल हो, जीवदानी स्पोर्ट्स मोहम्मद डोंगरी हो, या फिर पारगांव ग्रामस्थ मंडल हो, इनका उद्देश्य यही है कि रबर बॉल भी
हर गली हर नुक्कड़ में पहुंच जाए ये रबर बॉल की क्रिकेट और बढ़ावा मिले रायगढ़ के खिलाड़ियों को। व्यावसायिक स्तर पर रायगढ़ के खिलाड़ी रबर बॉल में भी तैयार हो, लेकिन यह ऊपर उठाया, क्लास दिखाया सुमित ठेकड़े ने। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, इनसाइड आउट कवर, बेहतरीन सिक्सर। जबरदस्त बल्लेबाजी तो अब तक हुई है। कोशिश कर रहा है सुमित ठेकड़े और लगातार ये दूसरा छक्का उनके बल्ले से आता हुआ। जिस और रन आ चुके हैं। तीसरा ओवर चल रहा है। 31 रन जाने दिया विकेट कीपर के पास सुमित ठेकड़े ने। और ये डॉट गेंद, रबर बॉल में बॉलर जब डॉट गेंद डालता है तो राहत की सांस लेता है, भाई मैंने कुछ अच्छा किया है, अब मैं बचा हुआ हूं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला है। 1 रन से बढ़ता हुआ टोटल तीसरे ओवर की समाप्ति के। एक गेंद अभी भी शेष है, क्योंकि थोड़ा फोन रिसीव कर रहे थे कांचन पालकर, मुझे लगा वो रिलैक्स हो चुके हैं, ऐसा व्यतीत हो रहा था कि शायद शंकर महादेव पाटिल पारगांव से मैच का मजा लेते हुए। इस ओवर की आखिरी गेंद है, क्या कुणाल नाइक ने बल्ला तो उठाया है। मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों, ये जताने वाला ड्रिंक्स के पहले का ये कुणाल नाइक का फाइनल बाउंड्री के बाहर बेहतरीन छक्का। गेंदों में 76 रनों की जरूरत है, 25.33 के औसत से इन रनों को बनाना है। लेकिन अगर हम एक बात सोचे कांचन पालकर, 3 ओवर अगर पहले सत्र की तरफ हम देखें तो 43 रन थे 3 ओवर की समाप्ति के बाद, और यहाँ पर अगर हम देखें तो 3 ओवर की समाप्ति के बाद 38 रन है, महज 5 का फासला है। लेकिन वहाँ पे जो स्विंग बॉल का ओवर आया था, ओवर नंबर 4, वहाँ पे बंटी जोशी ने अपने बल्लेबाजी के कहर को दिखाया था। 4 छक्के आए थे उस ओवर में, और वहां से एक बड़े टोटल की तरफ जा रही थी शौर्य 11 नावड़े, जिनके फ्रेंचाइजी है प्रशांत खानावकर और टीम मैनेजर राकेश खानावकर बाड़ा पाटिल और टीम कप्तान है साहिल खानावकर। तो महेश राजामणि साहब का यहाँ पर आगमन हो चुका है, उनका हम स्वागत करेंगे। महेश जी, स्वागत है आपका। आप जैसे क्रिकेट के चाहने वाले जब इन क्रिकेटर्स का मैच देखने आते हैं तो इनकी हौसला अफजाई अपने आप होती है, लेकिन ये गोली के रफ्तार से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर की जाती हुई सुमित ठेकड़े के बल्ले से 4 रन।
ओवर करते हुए 2 ओवर किए साहिल लोंगले ने 25.33 के औसत से 76 रनों को पे पूरा करना है 18 गेंदों में। ये 5वां रन आया है इस ओवर में अब तक, लेकिन ये खराब थ्रो और उसका फायदा मिला। सुमित ठेकड़े पूरी जान लगा रहे हैं और कुणाल नाइक को ड्रिंक्स के दौरान शायद उनके और कुणाल नाइक के बीच थोड़ी सी बातचीत हुई होगी। अंदाजा लगा सकते हैं हम कि ये रन अगर हम दोनों रुके तो बना सकते हैं। ये विश्वास दिलाया होगा सुमित ठेकड़े ने कुणाल नाइक को। कैलकुलेट रिस्क किस तरह से लिया जा सकता है ये बताया होगा। सोलह गेंदे और 70 रनों की जरूरत है। मुझे उस टेनिस बॉल क्रिकेटर की पारी याद आ रही है, ग्रामीण के मुकेश ठाकुर मुर्वी, जिन्होंने अंजूर के खिलाफ इन रनों को बनाया था और सुमित ठेकड़े उसी दिशा में बढ़ रहे हैं। एक बेहतरीन छक्का मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से। हाँ देखिए, रबर बॉल में कई इनिंग्स हमें अच्छी देखने को मिल रही है। आरपीएल में हमने देखा करण मडवी का अर्धशतक पहले मैच में, दूसरे मैच में हमने देखा बंटी जोशी की 80 रनों की पारी। अब सबकी नजरें हैं चैम्बो के ऊपर, जिन्होंने एक प्रैक्टिस मैच के दौरान 150 रन बनाए थे, 135 गेंदों में। तो उनके ऊपर भी नजरें हैं कि किस तरह वो आएंगे, खेलेंगे, किस तरह से परफॉर्म करेंगे। मोहिर वाघमारे के ऊपर लोगों की नजरें हैं। अमित नाइक, विशाल का ये मानना है, रनिंग रायगढ़ के नंबर 1 बल्लेबाज अमित नाइक, वो किस तरह से खेलेंगे। कई बड़े सितारे नए जमाने के पुराने जमाने के खेलते हुए नजर आएंगे, लेकिन सुमित ठेकड़े ने गेंद को ऊंचा उठाया, प्रयास किया, थोड़ा सा मिसक्यूट हुआ और सीधा गेंद बैठी स्क्वायर लेग के हाथों में, बंटी जोशी के हाथों में। इसका मतलब यह है कि आज का दिन है बंटी जोशी का। ठोक दीजिए। निश्चित तौर से आने वाले बुधवार को, श्रावण से पहले का ये लास्ट बुधवार है, वेडनेसडे, आपको कई देवदास नजर आएंगे कांचन पालकर, लेकिन यहाँ पर मैदान के बाहर जा चुके हैं सुमित ठेकड़े। थोड़ा सी मजाक भी होना चाहिए। टीम का टोटल 50, अभी भी जरूरत है 14 गेंदे और 64 रनों की। रन बन सकते। 14 गेंदों में 35 रनों की शानदार पारी खेली सुमित ठेकड़े ने। उन्होंने अपनी जिम्मेदारी को निभाया। अगर उनके गेंदबाज जिम्मेदारी बखूबी निभाते 80 के अंदर या 90 के अंदर, तो ये टारगेट जो इतना लंबा नजर आ रहा है, 14 में 64, वो 14 में 40 भी हो सकता था, 45 भी हो सकता था। ये जो दबाव है बल्लेबाजों के ऊपर कि हर गेंद मुझे मारनी ही मारनी है, रनों का उद्देश्य बड़ा होने के कारण उस प्रेशर में आते हैं बल्लेबाज। कोई भी बल्लेबाज हो, कितना भी महान बल्लेबाज क्यों ना हो, रनों के प्रेशर में जरूर आता है। ऑन साइड के ऊपर खेला, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 1 बाउंस। 4 बल्लेबाज कुणाल नाइक ने। कुणाल नाइक को अब एक अच्छी इनिंग खेलनी होगी। बंटी जोशी की इनिंग पूरे रायगढ़ में 24 लाइव इवेंट के जरिए अब ब्रेकिंग न्यूज बन चुकी है। 3.5 लाख के करीब इनके सब्सक्राइबर आ चुके हैं और बंटी जोशी के जितने भी फैन फॉलोअर्स हैं जिन्होंने इस पारी को देखा है, मैं उनसे ज़रूर गुजारिश करना चाहूँगा कि अब तक अगर आपने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। टीम का टोटल 55, ज़रूरत है 59 रनों की। गेंदें बची है 12 में 59। एक अच्छा ओवर और जीत की तरफ, अपने पहले जीत की तरफ बढ़ेगी शौर्या इंटरप्राइजेस नावड़े। लेकिन वहीं हर गेंद मुझे मारनी है, हर गेंद के ऊपर मुझे स्कोरिंग शॉट लगाना है। इस उद्देश्य के साथ बल्लेबाजों को अब खेलना होगा। बंटी जोशी, देखिए यहां पर विकेट के लिए 10 पॉइंट रखे हैं। ये बहुत ही बढ़िया बात की है इन ऑर्गेनाइजर्स ने। मैन ऑफ द सीरीज के लिए सुपर 3 में जो भी टीमें खेलेगी
वहाँ पे जिनका सबसे ज़्यादा अच्छा परफॉर्मेंस होगा उसे ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का खिताब दिया जाएगा। ये वाइट बॉल आया, आ सकते हैं रन। रबर बॉल क्रिकेट है भाई। रबर बॉल क्रिकेट में जब हम जागते हैं, पहले सत्र में मैच देखते हैं तो एक बड़ा रिजल्ट हमारे मन में बना हुआ होता है, लेकिन अगर दूसरे सत्र में हम सो जाए और मैच के बाद उठ जाए तो बोलते हैं कि क्या हुआ ये। और ये बहुत ही बेहतरीन छक्का आया बल्लेबाज हुसैन टाके के बल्ले से। देखिए मैंने कहा था धीरे धीरे इसे ही, लेकिन ठंडा करके खाने में विश्वास रखते हैं हुसैन टाकी। आया हूं मैं, इतनी दूर आया हूं, उसी टीम की मेरी सिचुएशन इस तरह से है तो इस डूबती हुई नैया को मैं किनारे पर लेकर आऊंगा, ये मैं प्रयास जरूर करूंगा। ये हुसैन टाकी सोच रहे हैं और ये लगातार दूसरा क्या बंटी जोशी को ये ओवर देना, एक दांव खेला था जो 12 गेंदों में जो रन चाहिए थे 59 रनों को देखते हुए ये मौका दिया था मनीष शर्मा एंड कंपनी द्वारा, साहिल खानावकर द्वारा, क्योंकि वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है मनीष शर्मा। इनकी वो साझेदारी जो इन्होंने हल्की गेंद पर की थी आकाश तारेकर के साथ 106 रनों की, मुझे आज भी याद है। अगर बीच में इंजोर्ड ना हुए होते ये तो काफी लंबा क्रिकेट आज भी खेल रहे हैं, लेकिन जिसने मनीष शर्मा को देखा है, स्पेशलिस्ट बाएं हाथ के बल्लेबाज, और यह बहुत ही बढ़िया खेला है। स्विंग बॉल का ये ओवर था, लेकिन विकेट निकाला गया। आउट होने वाले खिलाड़ी थे हुसैन टाकी, जिन्होंने 2 छक्के लगाए, लॉन्ग ऑफ के ऊपर से मारने की उन्होंने कोशिश की थी, लेकिन उनका विकेट जा चुका है। एक जुझारू पारी, शॉर्ट बट स्वीट, 4 गेंदों में 13 रनों की, जिसका अंत हो चुका है। सुमित पाटिल दापोली, काफ़ी अच्छा परफॉर्मेंस रहा था इनका जब दापोली लगातार 2 सीजन नंबर 1 रही थी ग्रामीण लेवल पर, लेकिन ये स्विंग बॉल का ओवर दिया जा चुका है बंटी जोशी को। पलड़ा फिलहाल भारी मुझे नजर आ रहा है शौर्य 11 नावड़ी टीम का, क्योंकि टोटल आ चुका है अभी भी 9 गेंदे और 8 गेंदे 45 रनों की जरूरत है, क्योंकि 9 गेंदे 46 रनों की जरूरत थी। सिंगल आया था वहां पे। देखिए आईपीएल की धुन बजाई गई, आरपीएल रबर बॉल, ढेर सारे इनाम हैं। शानदार जर्सीस में हमें ये खिलाड़ी नजर आ रहे हैं, जिसे प्रदान किया है चित्रलिखा दाई पाटिल ने, अलीबाग से बिलोंग करती है, महिलाओं के लिए काम करती है, और ख़ास तौर से जो नंबर 2 की इनामी राशि है वो हमें दिया है महेंद्र शेठ दड़वी, विधायक अलीबाग। कई चेहरों ने हमें कुछ ना कुछ दिया है इस रबर बॉल क्रिकेट को प्रमोट करने के लिए, उन सभी स्पॉन्सर का शुक्रगुजार। लेकिन यहाँ पे रन लेने की कोई कोशिश नहीं की गई कुणाल नाइक द्वारा, शायद ये इस ओवर की आखिरी गेंद होगी, जिस तरह से रन लेने की कोशिश नहीं की गई। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है, टोटल आ चुका है 70। अब अगली 6 गेंदों में जरूरत है 44 रनों की, लेकिन मैं बुलाना चाहूंगा कैप्टन आर्यन 11 चिरले, विनर वर्सेस विनर, जो अगला मैच होने वाला है। करण बड़वी को मैं यहां पे बुलाना चाहूंगा। मैं करण बड़वी को यहां पे बुलाना चाहूंगा कि वो हमारे मेहमान कक्ष में आके बैठे, ताकि विनर वर्सेस विनर के टॉस के लिए देरी ना हो। देखिए पनवेल के कई दिग्गज
सितारे मुझे मंच पे नजर आ रहे हैं। कुणाल तारेकर, सूरज पाटिल, प्रसन्न पाटिल, भागेश सुरते, कई स्टार खिलाड़ी मुझे इस मंच पर नजर आ रहे हैं, यंगस्टर्स जो आगे का भविष्य है रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट का। सोहेलधार पवार, उरण के ये गेंदबाज 6 में 44, काफी बड़ा उद्देश्य है ये व्हाइट बॉल किया जा चुका है। 6 में 43 रनों की जरूरत। 1 बाउंस का इशारा करते हुए अंपायरिंग काफी अच्छी हो रही है अमोल काले सर और उनके 2 साथियों की। और ये कुणाल नाइक के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन 6 मिड विकेट और स्क्वेयर लेग के बीच में से। कोशिश कर रहे हैं, ये उनके लिए भी अच्छा है, मैच उनके लिए लंबा है, लेकिन एक कॉन्फिडेंस जो मोरल होता है वो उनका बढ़ सकता है अगले मैच के लिए। कॉन्फिडेंस लेवल बढ़ा सकते हुए अच्छी इनिंग खेल के कोशिश जारी है उनकी। सिंगल यहां पे जरूर मिला, लेकिन अब इस मैच में मुझे नहीं लगता कि सोहेलधार पवार एक बड़ी गलती करेंगे, क्योंकि आरपीएल है। यहाँ पर कई व्यूवर्स देख रहे हैं, 24 लाइव इवेंट्स के व्यूवर्स अगर हम जानना चाहेंगे जो इस वक्त हमारे साथ जुड़े हैं, 2000 से भी ज्यादा व्यूवर्स। 2000 का मतलब है 6000, क्योंकि कुछ लोग टीवी पर देखते हैं, पूरी फैमिली देखती है। और यहाँ पे एक टीवी का कनेक्शन शुरू हो या एक मोबाइल का, हमें एक ही नजर आता है। विरांश 11 दापोली को अब शायद लूजर बनाम लूजर के मैच के बारे में सोचना होगा, क्योंकि वहां पर डू एंड डाई सिचुएशन रॉबिन राउंड मेथड के कारण। देखिए अब थोड़ा बहुत हम इधर उधर की बातें कर सकते हैं, क्योंकि मुकाबला अब एक तरफा होने की संभावना है। चाचा का सैंडविच आप खा सकते हो, नाश्ता अगर आपको करना है सस्ते में मस्त। लेकिन आपको संडे का खाना खाना है, और वो भी चाइनीज या हमारे साथ जो हम घर में चिकन बनाते हैं, मटन बनाते हैं, उस तरह का अगर आपको खाना खाना है तो अंश होटल चाइनीज भी आपको मिलेगा, घर का खाना भी मिलेगा, संडे आज शोरमा भी मिलेगा, साहिल का शोरमा, चाचा का सैंडविच मिलेगा, सब कुछ सुविधाएं हैं यहाँ पर। लेकिन आपकी जेबों को आपको हल्का करना पड़ेगा। ये मैच काफी दूर जा चुका था, सुमित ठेकड़े ने भी काफी बड़ी कोशिश की, लेकिन जो मैंने बात कही 12th मैन से, जो विरांश 11 दापोली के 12th मैन थे, उनसे मैंने कहा था वो जो 4 छक्के लगाए थे बंटी जोशी ने स्विंग बॉल के ऊपर, वही आपको महंगे पड़ेंगे, और वही महंगे पड़ते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि स्विंग बॉल उसका इस टूर्नामेंट में इस्तेमाल इसलिए किया जाता है